आम्ही सर्व खाजगी शाळा शिक्षक संघाचे पदाधिकारी आहोत. यापूर्वी आम्ही 15 जानेवारीला चंद्रपूर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासमोर आंदोलन केलं. त्यामध्ये काही प्रकरणं आमची निकाली निघाली आणि काही निकाली निघाले नाही. निकाली न निघण्याचं कारण म्हणजे भ्रष्टाचार, वारंवार होत असलेली मागणी पैशाची आणि बरेचसे आमचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहेत, ते निकाली निघाले नाही. त्यामुळे आता आम्ही 28 तारखेला 28 जूनला 2 ते 4 शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. त्यापूर्वी आम्ही पत्रकार परिषदेची आयोजित केली आहे. तर आम्ही खाजगी शाळा शिक्षक संघाचे आमचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोदजी रेवतकर सर, किशोरजी दहेकर सर, कुंबरे सर, बर्डे सर आमचे उपाध्यक्ष खाजगी शाळा शिक्षक संघाचे, केंद्रीय सहसचिव पुरुषोत्तम मुंगे सर आणि आमचे पदाधिकारी गंगाधर हिरटकर सर, आशिष कांजेवार आणि मी खाजगी शाळा शिक्षक संघ चंद्रपूरचा सचिव, आमचा हा सर्व परिचय आहे. आणि यानंतर या सभेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर जी माहिती आहे आमचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोदजी रेवतकर सर नागपूर हे देतील. शिक्षणाधिकारी स्पेशली माध्यमिक त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, कसा भ्रष्टाचार, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चंद्रपूरचा की वर्ग 2चा अधिकारी हा वर्ग 1ची जागा सांभाळतो आहे. वर्ग 1चा अधिकारी प्रायमरीला आहे. खरं तर काय असतं, वर्ग 1चा अधिकारी असल्यानं त्याला चार्ज द्यायला पाहिजे. असं न करता त्याच्या माध्यमातून प्रकरणं करणं, करप्शन करणं, मोठ्या प्रमाणात करप्शन आहे. काही विचारले कसे करप्शन, तुमच्यासाठी पुरावे आहे. आता ई कुबेर पगार, माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पगार ई कुबेर पद्धतीने होते. म्हणजे या ई कुबेर पद्धतीने पगार हे शाळा डाउनलोड करतो पगार, नंतर ते पेमेंटला जाते, पेमेंट ट्रेझरीला जाते, ट्रेझरी हे रिझर्व्ह बँकेला पाठवते, रिझर्व्ह बँक डायरेक्ट अकाउंटमध्ये बनवते. म्हणजे एखाद्या शिक्षकाने म्हटलं की मला माझा पगार स्टेट बँकेतून पाहिजे, तर माझा अकाउंट IFSC नंबर दिला की तो IFSC नंबर, अकाउंट नंबर हेडमास्टर आपल्या त्यांना टाकेल आणि ते पगार बिल जमा होऊन त्याच्या अकाउंटला जाईल. म्हणजे मधली जी पद्धत होती त्यात करप्शन होतं, बिल उशिरा होणं होतं. आणि या स्टेट बँकेचे व कुठल्याही बँकेचे हे व्याजाचा दर हा कमी आहे याच्यावरती, कशावरती, लोनमध्ये. लोन देणारी अथॉरिटी जी आहे त्याचा व्याजाचा दर स्टेट आणि याचे जे विमा जास्त आहे. त्याच्यामुळे EPI निवडण्याचा प्रत्येकाला ई कुबेर पद्धतीने चांगली सिस्टीम आहे, ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वापरली जावी असं आमचा शिक्षणाधिकारी यांना आग्रह आहे. त्यांनी तो मान्य केला आहे पण करत नाहीये, म्हणजे तिथं अडचणी आहे, बाकी राजकीय अडचणी आहे. नंतर अनुकंपाचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. शिक्षक मरण पावला, त्याच्या नातेवाईकाला त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे. सगळ्यात अपॉइंटमेंट बंद आहे, फक्त अपॉइंटमेंट कोणत्या चालू आहे, अनुकंपाचे अपॉइंटमेंट चालू म्हणजे. आणि दुसरं करप्शन एवढं आहे, एक करकाडे नावाच्या बाई आहे, मूलच्या शिपाई सेवक, तिचं ग्रॅज्युएटी 8 लाखाची ग्रॅज्युएटी जी मंजूर झाली एजीनी अकाउंटंट 8 लाखाची ग्रॅज्युएटी मंजूर झाली 2021ला, आजपर्यंत नाही मिळाली. एका वर्षात झालं म्हणजे पाठवलंच नाही, एका वर्षातच झालं वर तिथे पुन्हा एजीला जातं. अजूनही आज दिनांकाला आज अजूनही तिला 4 वर्षापासून ग्रॅज्युएटी मिळाली नाही. अप्रुव्हल मिळाले